पहिल्यांदा हे साफ करतो खेकडे आणि घरात येतो, त्यानंतर फ्रेश वगैरे होतो. नमस्कार मित्रांनो, मी रितेश वाळे, तुमचं रितेश वाळे व्लॉग या चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज चाललोय आम्ही खेकड्याला, खेकडा, चिंबोरी, क्रॅप पकडण्यासाठी चाललेलो आहे आम्ही. एका ओढ्याला चाललोय, बघूया. तर चला, आता आम्ही तात्या आहे, सुशांत आहे, अजय आहे, बाळा. चला आता जाऊया मित्रांनो. या ऊसातून जायचंय पलीकडं. चला, ऊस नका कापल. बाळा पोरांनो, नीट यार, ऊसाचं ते हे कापल सगळं तोंडाला. जवळच आहे या. ती गँग आणली बघा, 3-4 आहे ते कुत्रे. रानात जायचं म्हणजे की सोबत पाहिजे तीच ती. तर चला आता बघूया पुढच्या बांधाऱ्यात खेकडे आहेत का. इथं म्हणलं बांधाऱ्यात पाणी कमी असेल, खेकडे गावतील, पण पाणी भरपूर आहे. आता ह्याच्यात खेकडं काय माहिती दिसत आहेत का नाही, दिसलं तर मग त्यांना काढायचं. पण काय दिसत नाही. आता म्हटल्यावर बघितलं पाहिजे दुसरीकडे जाऊन. बाळा गावतोय खेकडा आपल्याला, बघायला पाहिजे खाली जाऊन ना तळाला. मित्रांनो, ही बघा वाट ऊसातनं. आता हे असं रानातनं फिरायचं असं म्हटलं की असंच असतंय, असंच फिरावं लागतंय. तर मित्रांनो, खेकडं पकडत आम्ही असंच आलोय फिरत वाड्याकडे. तर बघा इथं छोटासा वॉटरफॉल गावलेला आहे, मिनी वॉटरफॉल. 2 मिनिटं पडीन बघा. दूर वाहणारं पाणी आता मिळत नाही बघायला, कारण की सगळीकडे छोटे छोटे बंधारे झाले, त्यामुळे पाणी एकदम तुंबून राहते एकदम. त्यामुळे आता तसं गावत नाही, पण इथे दिसलं एकदम भारी वाटतं या. आणि खेकडे पण अशात गावतात मग. मित्रांनो, गावलेला आहे खेकडा क्रॅप. नाही मित्रांनो, खेकडे गावतायत आज. चांगाळे चांगलीच नंतर. खेकडं एक तर हातानं पकडतो आम्ही, किंवा हे बघा एक त्याच्यासाठी एक फंदा या. हे कोंबड्याची आतडी आहे पोटातली. ते आतडी असा एका रशीला बांधायची, नट बोल्ट बांधायचा एक, आणि पाण्यात सोडायचा. त्याच्याने खेकडे त्या वासाने येतात आणि पकडतात. आतडी लगेच तुटत नाही ना, त्यामुळं जोरात पकडतात. आणि मग नुसतं वर उचलून काढायचा आणि पिशवीत टाकायचा. अशी खेकडं पकडण्याची एक हे आहे, तरकीब आहे. तर बघूया आता पुढच्या दुसऱ्या ओढ्याला चालूया खेकडं पकडाय. तिथं बघूया गावतात काय किती. एकदम नंतर मी तुम्हाला दाखवणार सगळे गावल्यानंतर किती जास्त गावतात का थोडे गावतात माहित नाही. तर बघूया नंतर थोड्या वेळानं. मित्रांनो, पकडलेला आहे लय मोठा खेकडा आत. सुशांतरी आज पण बसलेला आहे खेकडा. बघ मग इकडून यायचा बाहेर. काटे आहे का काय? तर मित्रांनो, कसा आहे खेकडं पकडायचा नाद. यो यो नाद जगाकडा नाद. धरायचं कसं. थांबा, तिथं ही काठी करा की काठीनं. हात घालायला भ्या वाटते बाबा. उचला की बाहेर काढा. ही नाही लई जायला जागा त्याला. उलटी घाला ह्या बाजूनं, ह्या बाजूनं घाला. अरे खरा काय घालतोय मध्येच.
हा हा पण दुसरा बघ नांगी वड वड तू नुसता मी जर तिकडे लगेच हा वड हे जायला जाऊ दे काय गावलाच मित्रांनो खेकडे कसं आहे क्रॅप Stay in the trap, get racks every day. She fuck with me now, I told her to leave. My hook in the water, she liking my babe. Ain't saving a hoe, I don't wear a cave. You beef with me, don't think you ever say. तर मित्रांनो आता घरी चाललो या खेकडे पकडायचं बंद केलंय. एवढे असे गावलेत खेकडे. आता घरी गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवेनच. पण भारी वाटलं आता आज खेकडे पडून खूप दिवसानंतर पकडलेत आणि आता जाऊया घरी. जाऊले पण चला चावलं असतं खाल्लं असतं आमचं काय काय पण पकडली तरी पण चला आता मग जाऊया घरी. बाय बाय नंतर भेटू. तर मित्रांनो पोचलेलो आहे आता बघा आणि आता एखाद्या बादलीमध्ये खेकडं सगळं टाकायचं आणि साप वगैरे करायचं. तर हे बघा मित्रांनो खेकडं बाहेर नाही येणार Yeah. Everybody knows that I'm breaking down. Everybody knows I ain't faking now. Everybody knows my heart's vacant now. Yeah, she hates me now. I made mistakes, but now. मित्रांनो सोलताना कसा बघा सोलायचा नांगा तोडायचा आणि नांगा तोड झालं की असा हातात धरायचा आणि हात हा असा लावायचा आणि त्याच्यानंतर हे असं भकल उघडायचं. बघा ही खेकडं सोलण्याची पद्धत असते. असं खेकडा सोलायचा मित्रांनो. जर खेकडं जर तुम्ही आणलं घरात किंवा पकडलं तर असं खेकडं सोलायचं आणि मग त्याच्यानंतर हे वगैरे अशा आपण असे घाण वगैरे काढायची पाहिजे तसं आपल्याला. मित्रांनो खेकडांचं वाटं टाकलं. पार्टी करायची होती संध्याकाळी पण म्हटलं हे येणार ते येणार नाही आली तर रुसणार वगैरे पोरं काय त्याच्यापेक्षा म्हटलं ज्यांनी पकडून आले त्यांच्या घरी जाऊ दे आपलं. मग वाटं टाकलं 3 आणि 3 वाटं मग घेतलं आम्ही वाटून. आता घरी जाऊन साप वगैरे करायचं मग रात्री मग घरी रसा बनवायचा. मित्रांनो आता चला घरी जातो मी आणि घरी जाऊन वगैरे काय साफ करतो. याच्यातलं पहिल्यांदा हे साफ करतो खेकडे आणि घरात येतो त्यानंतर फ्रेश वगैरे होतो. तर मित्रांनो खेकडे वगैरे सगळं साफ करून दिलेले आहेत. चाललाय स्वयंपाक बनवायचा. मग मी स्वयंपाक करतेय तुम्हाला दाखवतो खेकडं धुतलेलं. हे बघा खेकडे साफ केलेत सगळे. थोडेसेच आहेत थोडे तिकडे दिले नवीन घरी. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ही जर व्हिडिओ आवडली तर मित्रांनो प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पडेल. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओज.